बनावट आधार कार्डचा वापर करून खरेदी केलेल्या सिम कार्डद्वारे अहिल्यानगर शहरातील एका व्यापाऱ्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यांच्याकडून खंडणी मागण्यात आली होती. हे खंडणी मागणारे 2 आरोपी अखेर जेरबंद करण्यात आले. प्रस्तुत बातमीची हकीकत अशी, की दिनांक 14 डिसेंबर 2024 रोजी फिर्यादी किरण मोहनराव राका, वय 56, धंदा व्यापार, राहणार आदर्श कॉलनी अहिल्यानगर, हे सर्जेपुरामधून घरी जात असताना यातील अज्ञात आरोपींनी मोटरसायकलवर येऊन फिर्यादीला अडवून "भाई का फोन आएगा तो उठा लो" असं म्हणून निघून गेले. त्यानंतर फिर्यादीच्या मोबाईलवर मेसेज पाठवून जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत तोपखाना पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 1318/2024 BNS कलम 126(2), 351(2), 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. अहिल्यानगर शहरातील व्यापाऱ्याला दिलेल्या धमकी प्रकरणी प्राथमिक माहिती मिळताच अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना या गुन्ह्याचा समांतर तपास करण्याबाबत आदेशित केले. नमूद आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा आणि तपास पथकातील पोलीस सब इन्स्पेक्टर तुषार धाकराव आणि पोलीस अंमलदार संदीप पवार, संतोष खैरे, सागर ससाणे, रवींद्र घोंगासे, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड आणि महादेव भान अशांचं पथक नेमून गुन्ह्यातील आरोपींची माहिती आणि शोध घेण्याबाबत सूचना आणि मार्गदर्शन केलं. तपास पथकानं घटना ठिकाणचं सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपितांचा अहिल्यानगर शहरामध्ये शोध घेत असताना या पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली, की नमूद गुन्ह्यातील संशयित आरोपी हे रामवाडी रोड, तारकपूर इथं विना क्रमांकाच्या ॲक्टिवा मोटरसायकलसह थांबलेले आहेत. तपास पथकानं रामवाडी रोडवर संशयित विना क्रमांकाच्या ॲक्टिव्ह गाडीवरील इसमाचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेऊन त्यांना त्यांचं नाव, गाव विचारलं असता त्यांनी आपलं नाव अजय अरुण साळवे, वय वर्ष 42, राहणार माधवबाग, आलमगीर, भिंगार, आरोपी क्रमांक 2 पवन प्रमोद उघडे, वय वर्ष 24, घर नंबर 79, सदर बाजार, भिंगार, अहिल्यानगर असं सांगितलं. पथकानं पंचासमक्ष आरोपीची अंगझडती घेऊन आरोपीच्या ताब्यातून ₹82,000 किमतीचा मुद्देमाल, त्यात एक ग्रे कलरची ॲक्टिवा, नोकिया आणि जिओ कंपनीचे मोबाईल, विजय अरुण नवगिरे याचं आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बँक पासबुक, एक रबरी स्टॅम्प, अनोळखी इसमाचे फोटो असा मुद्देमाल जप्त केला. ताब्यातील आरोपी अजय अरुण साळवे यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यानं खोट्या कागदपत्रांचा वापर करून दीपक राजू भुजबळ, राहणार घासगल्ली, कोठला, अहिल्यानगर याचं विजय अरुण नवगिरे, राहणार कल्याण रोड, शिवाजीनगर या नावानं बनावट कागदपत्रांच्या आधारे आधार कार्ड तयार केलं. त्या बनावट आधार कार्डच्या आधारे वेगवेगळी कागदपत्र तयार केली. आरोपी अजय साळवे यानं व्यापारी किरण राका याच्याकडून खंडणी वसूल करण्याच्या उद्देशानं दिनांक 22 नोव्हेंबर 2024 रोजी बनावट कागदपत्रावरून त्यानं एअरटेल कंपनीचं 9422-0667 या क्रमांकाचं नवीन सिम कार्ड विकत घेतलं. दिनांक 14 डिसेंबर 2024 रोजी रात्री 8 वाजता आरोपी पवन प्रमोद उघडे याच्यासह ॲक्टिवा मोटरसायकलवरून जाऊन फिर्यादीला अडवून त्यांना धमकावलं आणि नंतर त्यांच्याकडील नोकिया मोबाईलद्वारे फिर्यादीला खंडणी मागण्याकरता धमकी दिल्याची माहिती सांगितली. 14 तारखेला अहिल्यानगर शहरातील व्यापारी श्री किरण राका हे आपलं दैनंदिन कामकाज आटपून दुकान बंद करून साधारण 8:45 वाजेच्या सुमारास घराकडे जात असताना मागून आलेल्या 2 मोटरसायकलवर आलेल्या 2 इसमांनी त्यांना थांबवून त्यांचा रस्ता अडवून आणि त्यांना "भाई का फोन आएगा तो बात कर लेना" असं म्हणून काहीतरी हत्यार दाखवून आणि धमकी दिलेली होती. त्यानंतर पोलीस स्टेशनला आल्याने तोपखाना पोलीस स्टेशनला त्या 2 अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर अज्ञात इसमांनी त्यानंतरही 2 वेळा त्यांना मेसेज पाठवून आणि धमकी दिलेली होती. व्यापारी वर्ग असल्यामुळे व्यापारी हे भयभीत झालेले होते. त्याप्रमाणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेशजी ओला सर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला या गुन्ह्याचा तपास करण्यास सूचित केलेले होते. त्याप्रमाणे गुन्ह्याच्या तपासामध्ये मिळालेले सीसीटीव्ही फुटेज तसेच ज्या फोनवरून कॉल करण्यात आलेले होते या सर्वांचं विश्लेषण करण्यात आलं आणि आरोपी अजय अरुण साळवे व प्रणव उघडे राहणार अहिल्यानगर या दोघांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिलेली आहे आणि पैशाच्या मोहापायी हा गुन्हा केल्याचं त्यांनी कबूल केलेलं आहे. ताब्यातील आरोपींना गुन्ह्याच्या तपासकामी तोपखाना पोलीस स्टेशन इथं मुद्देमालासह हजर करण्यात आलं असून तोपखाना पोलीस स्टेशन याचा पुढचा तपास करते. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती
यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि अंमलदार यांनी केली. ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज, अहिल्यानगर.